सेकंड स्टेप आपण प्रोटीन सिंथेसिसची आज स्टडी करतोय. ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे ज्या टाईपचं mRNA बनलेलं आहे त्याच्यावरती ज्या प्रकारे कोड अरेंज झालेले आहेत त्याप्रमाणे अमिनो ऍसिड आणायचे, जोडायचे, आणायचे, जोडायचे, आणायचे, जोडायचे रायबोसोमच्या मदतीनं आणि प्रोटीन बनवायचं. ट्रान्सलेशन मध्ये 4 मेन स्टेप येतात. फर्स्ट स्टेप आहे ऍक्टिव्हेशन ऑफ अमिनो ऍसिड और चार्जिंग ऑफ अमिनो ऍसिड. म्हणजे काय केलं जातं, जे सायटोप्लाझम मध्ये अमिनो ऍसिड आहेत हे इनऍक्टिव्ह असतात. हे अमिनो ऍसिड आणण्यासाठी किंवा आणण्यापूर्वी त्यांना एनर्जी देऊन चार्जिंग केलं जातं. अमिनो ऍसिड AMP कॉम्प्लेक्स प्लस फॉस्फेट. हे काम ज्या एन्झाईमच्या मदतीनं होतं ते एन्झाईम म्हणजे अमिनो ऍसिड सिंथेटेज. So by using ATP in presence of amino acid synthetase, the amino acids get charged or activated. Now this charged or activated amino acid binds with tRNA, longer end of tRNA. Amino acid AMP complex plus tRNA in presence of amino acid synthetase. Now amino acid binds with tRNA to produce amino acid tRNA complex and AMP is released. म्हणजे हे जे अमिनो ऍसिड्स आहेत ते अमिनो ऍसिड ऍक्टिव्हेट केलं आणि tRNA बरोबर बाइंड केले. अमिनो ऍसिडचं चार्जिंग किंवा अमिनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन या पद्धतीनं होतं. पहिली स्टेप झाली. त्यानंतर तिन्ही स्टेप आता एकामागून एक होणार आहे. चेन सुरुवात होणे, चेनची इलॉंगेट होणं आणि चेनचा शेवट होणं. इनिशिएशन ऑफ चेन, इलॉंगेशन ऑफ चेन, टर्मिनेशन ऑफ चेन. सोपे इव्हेंट्स आहेत. सुरुवातीला पाहू आपण इनिशिएशन ऑफ चेन. सपोज दिस इज अ मॅसेंजर RNA. हे मॅसेंजर RNA आहे. त्याच्यावरती समजा AUG हा पहिला कोड आहे आणि दुसरा समजा CGC कोड आहे. पुढे सगळे असे कोड्स त्याच्यावरती असणारच आहेत. कोड त्याच्यावरती असणारच आहेत. आता हा जो हे जे 5' एंड आहे त्या 5' एंडला tRNA च स्मॉलर सबयुनिट बाइंड होतं. along with initiation factor 3. Smaller subunit binds to 5' end of mRNA, 5' end of mRNA to form a complex. Smaller subunit ribosomeचं इथं इनिशिएशन फॅक्टर बरोबर जॉईन होऊन
5' प्राईम जे आहे mRNAचं त्याला बाइंड होतं आणि पहिला कोड आता एक्सपोज होईल. पहिला कोड कोणता आहे? AUG. याला कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन असलेला tRNA कोणता? UAC. आणि मग UAC हे अँटीकोडॉन असलेला tRNA काय करेल? सायटोप्लाझम मध्ये जाईल. सायटोप्लाझम मध्ये जाईल, मिथ्योनिनला या पद्धतीनं ऍक्टिव्हेट करेल आणि ऍक्टिव्हेट करून तो tRNA मिथ्योनिनला इथं घेऊन येईल आणि पेअरिंग होईल. अमिनो ऍसिड नंबर 1 पहिलं अमिनो ऍसिड आणलेलं आहे. पहिलं अमिनो ऍसिड आणल्यानंतर आता लार्जर सब युनिट याचं बाइंड होत आहे. रायबोसोमचं लार्जर सब युनिट बाइंड होत आहे. आपल्याला माहिती आहे लार्जर सब युनिट मध्ये अमिनो ऍसिड जिकडून ऍड होतं ती ए साईट आहे. पॉलीपेप्टाइड चेन तयार होते ती पी साईट आहे आणि एमटी tRNA बाहेर पडतं ती ई साईट आहे. आता दुसरा कोड एक्सपोज झाला. दुसरा कोड कोणता आहे? UCGC. हा कोड एक्सपोज झाला. हा कोड एक्सपोज झाल्यानंतर आता काय होईल? कॉम्प्लिमेंटरी त्या कोडला जे अमिनो ऍसिड असेल त्याला चार्ज केलं जाईल. ते अमिनो ऍसिड घेऊन हा tRNA इथं येईल. दिस इज अमिनो ऍसिड नंबर 2. 2 नंबरचं अमिनो ऍसिड आता इथं आलेलं आहे. आता इथं पी साईटला काय होतं? तर इथं एक पेप्टाइडल ट्रान्सफरेज नावाचं एन्झाईम आहे, आपल्याला ऑलरेडी माहित आहे. ते एन्झाईम काय करतं? तर पहिलं अमिनो ऍसिड काढणार आणि ते अमिनो ऍसिड इथं दुसऱ्या अमिनो ऍसिडला लिंक करणार. पहिल्या अमिनो ऍसिडचा COOH ग्रुप आणि दुसऱ्या अमिनो ऍसिडचा अमायनो ग्रुप या दोघांच्या मध्ये पेप्टाइड लिंकेज तयार होणार. अशा प्रकारे पहिलं अमिनो ऍसिड काढलं, या दुसऱ्याला ते जोडलं आणि हा tRNA आता काय झाला? मोकळा झाला. आणि इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेनची सुरुवात झाली. या इनिशिएशन प्रोसेसला प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतील तर IF1, IF2, IF3. 3 initiation factors are essential or necessary for translation in or initiation in prokaryotes, while 9 initiation factors are used in initiation of eukaryotic cell. हा एमटी tRNA रिलीज झाल्या एमटी tRNA आता हा जो आहे त्यामुळं हा रायबोसोम आता काय करणार आहे? एका कोडच्या डिस्टन्सनं इकडं जाणार आहे आणि इकडं गेल्यामुळं काय होणार आहे? इकडं गेल्यामुळं आता हा पी साईटला, ही चेन पी साईटला येईल. हा tRNA बाहेर पडणार आणि ती डायग्राम आपण आता दाखवू. समजा हा mRNA आहे. आता पहिला कोड सोडून दुसऱ्या 2 कोडमध्ये दुसरे 2 कोड बाइंड झालेला आहे.
हा टीआरएनए आता हे टीआरएनए अमिनो ऍसिडला घेऊन इथं आलेला आहे AA2 AA1. आता पुढचा आणि हा टीआरएनए काय झालेला आहे, हा टीआरएनए बाहेर पडला आता एमटी टीआरएनए बाहेर पडलेला आहे. आता पुढचा कोड एक्सपोज होईल. पुढचा कोड समजा इथं ACG आहे. कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन कोणते, ऍडेनिनला युरॅसिल, सायटोसिनला गॉनिन, गॉनिन आणि गॉनिनला सायटोसिन. UGC हे अँटीकोडॉन असलेला टीआरएनए सायटोप्लाझम मध्ये जाईल, जे काही अमिनो ऍसिड असेल त्याला चार्ज करेल, ऍक्टिव्हेट करेल आणि ते अमिनो ऍसिड इथं आणलं जाईल. 3 नंबरचं अमिनो ऍसिड इथं आणलेलं आहे. आता नेहमीप्रमाणे प्रोसेस होणार. पेप्टाइडल ट्रान्सफरेज काय करणार, ही 2 अमिनो ऍसिडची जी चेन आहे, 2 अमिनो ऍसिडची जी चेन आहे ती इथून काढणार आणि याला जोडणार. AA2 आणि AA1. हा टीआरएनए EMT होणार, मोकळा होणार. तो मोकळा झाला की रायबोसोम एका कोडच्या डिस्टन्सनं पुढे सरकतो. रायबोसोम एका कोडच्या डिस्टन्सनं पुढे शिफ्ट होणं, त्यालाच नाव आहे ट्रान्सलोकेशन. आणि अशा प्रकारे चेन वाढत 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 जाते आणि चेन इलॉंगेशनच्या प्रोसेसला इलॉंगेशन फॅक्टर्स वापरले जातात आणि एनर्जी जी वापरली जाते ती जीटीपीच्या फॉर्म मध्ये वापरली जाते. एटीपी ऐवजी जीटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी वापरली जाते आणि अशा प्रकारे रायबोसोम एका कोडच्या डिस्टन्सनं पुढे सरकणार, एमटी टीआरएनए बाहेर पडणार, ही चेन इकडे साईडला येणार, नवीन कोड एक्सपोज होणार आणि प्रोसेस अशीच रिपीट 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 होणार. याला आपण म्हणतो चेन इलॉंगेशन. काही वेळा आता काय होतं, काही वेळा एका प्रोटीनचे समजा एका प्रोटीनचे 10 मॉलिक्यूल बनवायचे असतील, 20 मॉलिक्यूल बनवायचे असतील, सेल कडनं ती डिमांड आली असेल, अशा वेळी काय केलं जातं, अशा वेळी पहिला रायबोसोमचं कॉम्प्लेक्स आहे ते 30 कोड, 30 कोडॉन एवढ्या डिस्टन्सनं हे कॉम्प्लेक्स पुढे गेलं की मग नवीन रायबोसोम जॉईन होतो इकडं. हा 60 कोडच्या अंतरानं गेला की पुन्हा आणखी जॉईन होतो. अशा प्रकारे रेल्वेच्या डब्याला डबे जसे जोडले जातात तसे 30 कोडॉनच्या डिस्टन्सनं रायबोसोम जोडणार, पुन्हा पुढे जाणार, जोडणार, पुढे जाणार, जोडणार, पुढे जाणार. अनेक रायबोसोम मिळून इथं हे प्रोटीनचे मॉलिक्युल्स बनवतात आणि म्हणून या प्रोसेसला किंवा यालाच आपण म्हटलेलं आहे पॉलीरायबोसोम or polysome. If many ribosomes are involved on same mRNA during protein synthesis, it is called as polyribosome or polysome. अशा प्रकारे चेन पुढे वाढत 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 जाणार, चेन वाढत जाणार आणि नंतर ही चेन कुठेतरी संपणार आहे. ही चेन आता कुठेतरी संपणार आहे.
कारण जेवढे अमिनो ऍसिड ऍड व्हायला पाहिजेत प्रत्येक अमिनो ऍसिड याच पद्धतीनं ऍड होणार. परंतु आता शेवट कुठंतरी होणार की नाही. समजा एखादं प्रोटीन आहे 300 अमिनो ऍसिडचं आहे तर ही प्रोसेस इलॉंगेशनची अशी 300 वेळा होत राहणार आणि 300 अमिनो ऍसिडचं प्रोटीन बनेल त्यावेळी ही पोझिशन असणार आहे. आता इथं जे टीआरएनए आहेत ते टीआरएनए कॉम्प्लेक्स इथं किती आहे अमिनो ऍसिड नंबर 300. असं करत 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 अमिनो ऍसिड नंबर 1 1 पासून 300 अमिनो ऍसिड आणणार जोडणार आणणार जोडणार आणणार जोडणार जेवढे अमिनो ऍसिड पाहिजे तेवढे सगळे जोडलेले आहेत. आता नवीन अमिनो ऍसिड जर ह्याच्यामध्ये ऍड झालं तर हे प्रोटीन वेगळंच बनणार आहे. त्यामुळं ही प्रोसेस कुठंतरी थांबली पाहिजे आणि ही प्रोसेस थांबवण्यासाठीच तर इथं एक कुठला कोडॉन आहे. या टोकाला कोणता कोड आहे UAA UAG किंवा UGA या 3 पैकी एक कोडॉन तिथं असणार. त्याला स्टॉप कोडॉन, टर्मिनेशन कोडॉन, नॉनसेन्स कोडॉन अशा प्रकारे आपण म्हणतो. That termination codon does not code any amino acid. कुठलंच अमिनो ऍसिड कोड करत नाही. त्यामुळं या बाजूनं टीआरएनए एखादा अमिनो ऍसिड घेऊन येईल का नाही, कारण हा कोड कोणतंच अमिनो ऍसिड डिटरमाइन करत नाही. त्यामुळं इकडून अमिनो ऍसिड टीआरएनएचं कॉम्प्लेक्स येणार आहे का नाही. हा टीआरएनए चेन पेप्टाइडल ट्रान्सफरेज कडे देईल आणि हा मोकळा होईल आणि मोकळा झाल्यानंतर रायबोसोम एका कोडच्या डिस्टन्सनं पुढं सरकणार आहे आणि पुढं काहीच नाही आहे अनट्रान्सलेटेड रिजन आहे पुढं आणि त्यामुळं स्मॉलर सबयुनिट वेगळं होणार लार्जर सबयुनिट वेगळं होणार. हा टीआरएनए वेगळा होणार आणि जी पॉलीपेप्टाइड चेन बनलेली आहे पॉलीपेप्टाइड चेन जी बनलेली आहे अशी लॉंग चेन पॉलीपेप्टाइड बनलेली आहे ही चेन पण वेगळी होणार. अशा प्रकारे ही चेन आता स्टॉप होणं याला आपण टर्मिनेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन म्हणतो. असा एक प्रोटीनचा मॉलिक्यूल बनला असेल जेवढे प्रोटीनचे मॉलिक्यूल बनणार तेवढे याच पद्धतीनं बनणार. जर अनेक मॉलिक्यूल बनवायचे असतील तर पहिला रायबोसोमचं कॉम्प्लेक्स 30 कोडच्या डिस्टन्सनं पुढे गेलं की दुसरा जॉईन होतो. पुन्हा ते 60 ला गेलं की 30 ला एक वेगळा त्याच्यानंतर पुन्हा तिसरा जॉईन होता रायबोसोम म्हणजे पॉली रायबोसोम किंवा पॉलिसोम कंडिशन होते आणि अनेक प्रोटीनचे मॉलिक्यूल या पद्धतीनं बनतात. टर्मिनेशनच्या प्रोसेसला टर्मिनेशन फॅक्टर वापरले जातात. हे स्पेसिफिक टाईपचे प्रोटीन्स आहेत फॅक्टर्स आहेत ते या ठिकाणी वापरले जातात आणि अशा प्रकारे प्रोटीनचे मॉलिक्यूल बनवले जातात. सेलमध्ये जेवढे प्रोटीन्स लागणार आहेत ज्या ज्या टाईपचे प्रोटीन्स लागणार आहेत ते प्रोटीन्स याच पद्धतीनं बनवले जातात. म्हणजे सेलमध्ये जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ती याच पद्धतीनं होत असते. आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की माझा असिस्टंट माझ्याकडं एक मोठी डिरेक्टरी घेऊन आला. ती मोठी डिरेक्टरी म्हणजे डीएनए होती कारण सगळ्या प्रोटीनचे कोड त्याच्याकडे आहे. आम्ही 100 नंबर पेजची झेरॉक्स 100 नंबर पेज फक्त पुन्हा वापरात आणलं गेलं म्हणजे एकाच प्रोटीनची आमच्या सिनेमासाठी लागणाऱ्या युनिटचेच लोक फक्त त्याची माहिती असणारं 100 नंबर पेज होतं त्याची झेरॉक्स काढली गेली म्हणजे mRNA बनवलं गेलं ट्रान्सक्रिप्शन झालं. ते 100 नंबर पेज म्हणजे मॅसेंजर आरएनए होतं. मी म्हणजे रायबोसोम
माझा असिस्टंट रायबोसोमल RNA. आणि या ठिकाणी अमिनो ऍसिड म्हणजे अमिनो हिरो हिरोईन टेक्निशियन जे काही लोक आम्ही इथं आणलेले आहेत ते सगळे कोण आहेत तर अमिनो ऍसिड आहे. आणि त्यांना आणण्यासाठी खास गाडी तयार ठेवलेली आहे म्हणजे ट्रान्सफर RNA त्यांच्यासाठी तयार ठेवलं होतं. त्यांना आणण्यापूर्वी एनर्जी दिलेली आहे आम्ही म्हणजे ग्लुकॉन डीचं इंजेक्शन जे आपण म्हटलं ते दॅट इज एटी ऍक्टिव्हेशन चार्जिंग साठी. आणि अशा प्रकारे आम्ही शूटिंग घेतलं, सिनेमा बनवला, त्याप्रमाणे प्रोटीन बनवलेलं आहे. दिस इज मोस्ट सिम्प्लिफाईड वे टू स्टडी दी प्रोटीन सिंथेसिस. सगळ्यात टिपिकल आर्टिकल समजलं जातं परंतु असताना मात्र सर्वात सोपं आर्टिकल आहे. तर प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस याप्रमाणे आहे. जर कोणाला काही डाऊट असेल तर परत तुम्ही त्याचे व्हिडिओज वगैरे तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता आणि आपल्या शंका दूर करू शकता आणि आणखी काही राहत असतील तर मला कळवू शकता. आपण परत जॉईन होऊ आणि पुढचा आर्टिकल स्टडी करू.